नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे चंची आणि कशी बनवायची तेच आपण पाहणार आहोत. आणि खूप सुंदर सुंदर आपण चंची पाहणार आहोत आणि ते पण वेस्ट मटेरियल पासून खूप आकर्षक कशी होईल हेच आपण पाहणार आहोत. तर खूप सुंदर अशी बनवलेली आहे. तर यापैकीच एका चंचीची मी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप सुंदर अशी झालेली आहे. तर ही पाहू शकता तुम्ही, हे बघा खूप सुंदर अशी चंची. तर अशा तुम्ही बनवू शकता सुंदर सुंदर चंची. आणि आपण वापरायची कशी, तर हे बघा हे आता खूप ट्रेंड मध्ये आहे. तर असे आपण कमरेला खोचायचे आहे जेणेकरून ना फोन आपला आरामशीर राहील यामध्ये. तर खूप सुंदर असा लुक येतो. हे बघा पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असे दिसते आणि युनिक आहे. सध्या खूप हिचा ट्रेंड आहे आणि खूप महाग अशी आहे. म्हणजे मी ह्याच्या किमती पाहिल्या ना तर मलाच आश्चर्य वाटलं की इतकी महाग चंची आहे. तर ही व्हिडिओ तुमच्यासोबत का शेअर करू नये यासाठी, मग तुम्हालाही कमी खर्चात तुम्ही बनवू शकाल घरच्या घरी, म्हणून ही व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करते. तर चला तर मग व्हिडिओ पाहूयात. तर हे मी तुम्हाला दाखवलेल्याच आहेत चंची. तर हे मी सर्व वेस्ट मटेरियल पासून बनवते. आणि जर पूर्ण खन फॅब्रिक वापरायचं असेल तर ते खूप महाग पडतं. आणि आपण जर पूर्ण खन फॅब्रिक जरी वापरलं तर आपल्याला तसे पैसे सुद्धा आले पाहिजेत. त्यामुळे हे बघा असं वेस्ट मटेरियलचा वापर करून आपण हे सुंदर बनवू शकतो. तर पाहू शकता हे बघा थोडंच माझ्याकडे खणाचं कापड उरलेलं होतं आणि हे काटही उरलेले होते खूप जास्त मोठे असलेले. तर त्यांचा वापर मी इथे असा केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बनवू शकता कलर कॉम्बिनेशन यूज करून. तर हे सुद्धा हे बघा थोडंसंच कापड उरलेलं होतं. हे बघा थोडंसं खणाचं, हे सुद्धा थोडंसंच खणाचं होतं. हे थोडंसं काठ होतं तर त्याचा इथे वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण कापड यूज करून खूप सुंदर असे आपण बनवू शकतो. तर इथे हे बघा इथे फोन वगैरे पैसे आणि इथे सुद्धा ओपन आहे हा पूर्ण. तर इथे सुद्धा आपण काहीही ठेवू शकतो. तर असे खूप सुंदर असे बनलेले आहेत. तर हे बघा हे सुद्धा खूप सुंदर आहे आणि इथे एक खिसा सुद्धा होतो. तर अशा पद्धतीने जर आपण बनवले तर इतरांनाही परवडेल आणि आपल्याला सुद्धा परवडेल. तर खूप असं सुंदर, हे बघा थोडं जे कापड उरलेलं होतं त्यातच मी ॲडजस्ट केलेले आहे. तर वेळ न दवडता चला व्हिडिओ पाहूयात आणि व्हिडिओ स्किप न करता जरूर पहा. तर सगळ्यात आधी आपण मेजरमेंट पाहूयात. तर त्यासाठी हे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे. तर अस्तरचं कापड अगदी कटिंग करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही अस्तर मी कट केले, म्हणजे 15 बाय 6.5 इंचाचे आपल्याला 2 पीस लागणार आहेत. बघा 15 बाय 6.5 इंचाचे आपल्याला 2 पीस अस्तरचे लागणार आहेत. आणि मेन फॅब्रिक सुद्धा 2 पीस लागणार आहेत. आणि 8.5 बाय 6.5चा 1 पीस आपल्याला अस्तरचा लागेल आणि मेन फॅब्रिकचा सुद्धा 1 पीस लागणार आहे. तर हे झालं आपलं कटिंग. तर मी मेन फॅब्रिक सुद्धा कट करून घेतलेला आहे, जितका हवं तितकं. तर हा 1 पीस असा काढून घेतलेला आहे खणाच्या कापडाचा आणि 1 पीस असा बॉर्डरवाला काढून घेतलेला आहे. तर ते मी हे एक्स्ट्रा कापड आहे ते नंतर तुम्हाला दाखवते. आणि 1 पीस मी हे असं जोड देऊन केलेलं आहे. तर हे जोड देऊनच तुमच्याकडे अखंड असेल अखंडही घेऊ शकता, पण हे म्हणजे बॉर्डरचा जोड दिलाय ना त्यामुळेच आपली खूप म्हणजे छान लुक येणार आहे. तर हे आपण आता पीस म्हणजे अस्तर आपण अटॅच करून घेऊया. तर ह्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे अस्तरचं, हे बघा. तर हे कापड मी सरळ ठेवते आणि ह्याला आपण एक इथे शिलाई करून घेऊयात. हे मेन फॅब्रिक थोडंसं एक्स्ट्रा आहे ते मी नंतर जॉईंट झाल्यावर मी कट करून घेईन. तर हे बघा हे कापड मी मेन फॅब्रिक सरळ ठेवले आणि अस्तर उलटं ठेवलेलं आहे. तर इथून आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे. तर या पीसला जशी शिलाई केले 15 बाय 6.5 इंचाच्या, तसंच दुसरा आपला जो आहे पीस 15 बाय 6.5चा त्याला सुद्धा याच पद्धतीने इथे जोडून घ्यायचा आहे. तर हा बॅक साईडचा एक पीस आहे. तर ह्याला सुद्धा मी आता असं अस्तर ठेवून आपण जोडून घेणार आहोत, बघा. तर इथून असं एक शिलाई करायची. तर पाहू शकता हे बघा एक शिलाई करून झालेली आहे. तर हे कापड पलटी करायचं आहे म्हणजे ह्या साईडला, आणि इथून एक आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे. दाब टिप मारून झाली की पुन्हा एकदा एक फोल्ड करून पुन्हा एक दाब शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा इथून वरून. तर मी
दाब शिलाई करते आणि पुन्हा हे फोल्ड करून एक शिलाई करते आणि मग शिलाई दोन्ही मारून झाल्या की हे चारी बाजूने शिलाई करून घ्यायचं आहे. म्हणजे हे बघा अशा पद्धतीने मी हा एक भाग तयार केलेला आहे. हे बघा पाहू शकता. तर अशा पद्धतीने फिनिशिंग एक्स्ट्राचं कापड वगैरे कट करून घ्यायचं आहे. तर हा एक पीस मी रेडी केला. अशाच पद्धतीने हा पीस सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता हे 15 बाय 6.5चे दोन्ही पीस आपले तयार झालेले आहेत. म्हणजे शिलाई करून झालेले आहेत. तर हे मी आता बाजूला ठेवते आणि आपण जे 6.5 बाय 8.5चा जो पीस काढला होता ना अस्तरचा, हे बघा, तर तो पीस घेते. मी म्हटलं होतं ना मेन फॅब्रिक एक्स्ट्रा आहे ते नंतर कट करायचं आहे. तर इथे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जोड देऊ शकता. तर इथे हे दोन पीस वेगवेगळे आहेत. अखंड असेल तर अखंडही घेऊ शकता. तर इथे आपल्याला चेन लावायची आहे आणि मग मी जर काठ हे वरच्या साईडला घेतलं असतं ना तर सगळं कटिंगमध्ये गेलं असतं. त्यामुळे मी इथे हा जोड देते. तुम्हाला द्यायचा नसेल तर नाही दिला तरी चालेल. इथे म्हणजे हे काठ ना कट झालं असतं तर ते मला कट करायचं नव्हतं म्हणून मी इथे जोड देते. तर हा 6.5 बाय 8.5चा हा पीस आहे. अखंड असेल तर तुम्ही अखंडही ठेवू शकता. तर इथे आपल्याला मध्ये चेन लावून घ्यायची आहे. तर हे बघा दोन पीस वेगवेगळे आहेत. तर हे चारी बाजूने मी जोडून घेते. हे बघा चारी बाजूने जोडून घेते. तर पाहू शकता हा पीस सुद्धा तयार झालेला आहे अस्तर जोडून. तर इथे म्हणजे कटिंग करायचं आहे आपल्याला चेन लावण्यासाठी. म्हणजे अस्तर अखंड होतं आणि हे पीस दोन वेगवेगळे होते. हे बघा इथे शिलाई मारले. तर याची रुंदी आहे 6.5 इंचाची. तर चेन सुद्धा आपल्याला 6.5 पेक्षा जास्त हवी, म्हणजे 7 इंचाची तरी असायला हवी. तर हे दोन पीस होतेच ऑलरेडी. मी अस्तरमुळे इथे हे अखंड झालं. तर हे बघा हे दोन पीस. तर इथे आपल्याला आता चेन अटॅच करायची आहे. जशी आपण नेहमी अटॅच करतो त्याच पद्धतीने. नेहमी सांगते मी चेन उलटी ठेवायची आहे कधी अटॅच करताना. तर इथे चेन मी उलटी ठेवलेली आहे आणि इथून एक शिलाई करून घ्यायची आहे. तर एका साईडने अटॅच झालेली आहे चेन. तर हे बघा हे जे शिलाईचं मार्जिन आहे ते आतल्या साईडला फोल्ड करून इथे एक आपल्याला दाब शिलाई करून घ्यायची आहे. आणि या साईडला सुद्धा आपल्याला आता मी ही अशीच ठेवणार आहे आणि हा पीस आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. हे बघा इथे उलटा ठेवायचा आणि एक शिलाई करून घ्यायची. तर आता ही शिलाई मी करून दाखवते आणि मग दोन्ही साईडला आपण दाब शिलाई करून घेऊयात. तर पाहू शकता हे बघा दोन्ही पीस आपले अटॅच झालेले आहेत चेनला. तर आता आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे. तर रनर घेतलाय मी. तर हे बघा ही थोडीशी ओपन करायची आहे कारण हे दोन पीस मी वेगळे केले नव्हते. तर थोडीशी ओपन करून घ्यायची आहे आणि जे चेनचं मोठं टोक असेल त्यात पहिला रनर टाकून घ्यायचा आहे त्या साईडला. आणि त्या दुसऱ्या साईडने आपल्याला हे थोडंसं प्रेस करायचं आहे की रनर लागला जातो. तर हे बघा रनर अटॅच झालेला आहे. तर हे बघा रनर लागलेला आहे. तर पाहू शकता हा पीस मी घेतलेला आहे आणि हा पीस आता मी फ्रंटसाठी यूज करणार आहे. तर हे बघा जिथे आपण चेन लावले तो पीस इथे वरती ठेवून द्यायचा आहे. हे बघा वरती ठेवून दिला की आपलं इथे पॉकेट तयार होणार आहे. तर पॉकेट तयार करण्याच्या आधी तुम्हाला इथे सुद्धा लेस लावायची असेल तरी लावू शकता. तर लेस लावायची असेल तर आधी लावून घ्यायची आहे इथे. तर आणि नंतर अटॅच करायचं आहे ह्या पीसला. तर पाहू शकता ही समोसा लेस आपण लावून घेऊयात इथे. हे बघा तर इथे एक शिलाई करून घ्यायची आहे समोसा लेसने आणि इकडे सुद्धा लावायची आहे पण ते नंतर अटॅच केल्यावर. तर आता हा बघा इथे समोसा लेस अटॅच झाल्यावर हा पीस ह्या पीसवर ठेवायचा आहे. म्हणजे मला हे फ्रंटला घ्यायचं आहे कारण ह्या पीसनेच लुक येणार आहे. तर हे बघा आधी ही तिन्ही साईडनी शिलाई करून घ्यायची आहे आणि मग ही समोसा लेस इथे अटॅच करून घ्यायची आहे. तर पहिले मी शिलाई करते आणि मग लेस अटॅच करते. तर पाहू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे चंचीला. आणि हे बघा चंचीचं पॉकेट सुद्धा खूप सुंदर झालं. तर पाहू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि समोसा लेस अटॅच झालेले आहे आणि चंचीचं पॉकेट बटव्याचं आपलं तयार झालेलं आहे. खूप सुंदर असं पॉकेट तयार झालेला आहे. तर यात आपण पैसे वगैरे सुद्धा ठेवू शकतो. तर आता पुढे आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपल्याला दुसरा पीस अटॅच करून घ्यायचा आहे. हे बघा हा बॅक साईडचा. तर मी हा बॅक पीस सरळ ठेवलेला आहे ह्या अस्तरचं आणि हा पीस आपल्याला उलटा ठेवायचा आहे. तर आता इथे पण आपल्याला काहीतरी
म्हणजे सजावट काय करायची असेल अजून याला तर असे छोटे छोटे लटकनसुद्धा आपण बनवू शकतो. म्हणजे जर लेस नसतील आपल्याकडे गोंड्याच्या वगैरे तर अशा पद्धतीने छोटे छोटे लटकन करून हे बघा आपण असं वरच्या साईडला कोणत्याही एका भागाला त्या किंवा ह्या हे बघा असे ठेवून हा पीस वरती ठेवून म्हणजे इतके पुरतील अशा हिशोबाने मी फक्त आयडिया देते तुम्हाला. मी आता इथे लेस लावणार आहे आणि अशी आपण तिन्ही साईडने शिलाई करायची आहे. हा वरचा भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे. तर मी हे फक्त आयडियासाठी सांगितले. तर इथे मी लेस अटॅच करणार आहे. तर माझ्याकडे आहे ही गोंड्याची लेस. थोडीशी नाजूक आहे, नाहीतर शिलाईत घालवली असती, पण ती आता मी थोडीशी अटॅच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. कारण ही शिलाईमध्ये जाणार नाही आहे, तर थोडंसं अंतर ठेवून मी ही लावून घेते. म्हणजे शिलाईचं मार्जिन ठेवून ही मी अशी लावून घेते. म्हणजे एक शिलाई आणि मग तो पीस आपण जोडून घेऊयात. एक लावून घेते. तर हे बघा लेस अशी म्हणजे खालच्या साईडला गोंडे आले पाहिजेत, पण मी आता ही थोडी वरच्या साईडला फिरवते आणि शिलाई मार्जिन मी हे करून घेतलं होतं मार्किंग करून, आणि त्यावरूनच आता हा पीस ठेवून मी शिलाई करून घेते. हे गोंडे शिलाईत येणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. त्या हिशोबाने मी हे वरच्या साईडला फिरून शिलाई करून घेते. म्हणजे तिन्ही साईडने जोडायचं आहे. एक आपल्याला वरचा ओपन ठेवायचा आहे. तर पाहू शकता तिन्ही साईडने मी शिलाई करून घेतलेली आहे. तर ही शिलाई करताना जी लेस होती ती मी पुन्हा खालच्या साईडला करून घेतलेली आहे हाताने. म्हणजे ह्या साईडची आणि ह्या साईडची शिलाई करताना जी लेस मी ही शिलाई करताना लेस वरच्या साईडला घेतली होती ती पुन्हा खालच्या साईडला करताना करून घेतली आणि मग ही शिलाई करून घेतलेली आहे. ही वरची साईड आपल्याला ओपनच ठेवायची आहे. तर पाहूयात आपण कशी झाली चंची. आणि आजीबाईचा बटवा, यापूर्वी आजीबाईचा बटवा म्हणून वापरात येत होती ही चंची. तर आता आपण युनिक चंची म्हणून याचा वापर करणार आहोत फोनसाठी. तर तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते कशी झाले. तर पाहू शकता हे बघा खूप सुंदर असा लुक आलेला आहे चंचीला म्हणजे बटव्याला. तर पाहू शकता हे बघा खूपच असे आकर्षक असे झालेले आहे. तर यामध्ये आपण पैसेही ठेवू शकतो किंवा फोनही ठेवू शकतो. तर डबल शिलाईच करून घ्यायची आहे. म्हणजे आतून डबल शिलाई केली की, कारण फोन आपण ठेवणार आहोत, वजन असतं फोनला, त्यामुळे डबल शिलाईच करायची असते. डबल 2-3 शिलाई मारल्या तरी काही हरकत नाही. तर खूप सुंदर अशी आपली चंची झालेली आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.